नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा तिसरा लेसन चालू केला आहे. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन, म्हणजे सजीवांमधली विविधता आणि त्याचे वेगवेगळे असे वर्गीकरण, क्लासिफिकेशन हा लेसन चालू केला. त्यामध्ये आपण मागच्या लेसनला बघितले द स्ट्रक्चर ऑफ प्लांटचे आपण स्ट्रक्चर बघितले. त्यामध्ये फ्लावर, स्टेम, रूट, फ्रूट, लीफ या सगळ्या बघितलं. त्यानंतर आपण बघितलेलं ॲटोट्रॉपिक म्हणजे काय, हेटरोट्रॉपिक म्हणजे काय आणि इन्सेक्टिव्हिरस म्हणजे काय, या काही पॉईंट आपण बघितलेले. आज आपण नवीन पॉईंट चालू करतोय, नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. नीड म्हणजे गरज, फॉर क्लासिफिकेशन म्हणजे झाडांच्या मधलं जे वर्गीकरण करणारे त्याची गरज का आहे. अप टू नो इन्फॉर्मेशन अबाउट lakhs of plants has been collected while studying the diversity in plant. They are classified for the sake of conventions on the basis of the similarities and differences in their structure, their organs and their character. म्हणजे काही गोष्टींमध्ये असलेली सिमिलॅरिटीज, एकसारखेपणा, आणि काहींमध्ये असलेल्या डिफरन्सेस इन देअर स्ट्रक्चर, झाडाच्या त्या जे प्लांट आहे, जे झाड आहे त्याच्यामधलं स्ट्रक्चर, त्याचा आकार, त्याचे ऑर्गन, ह्या सगळ्यांमधल्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढे आहे द सायंटिस्ट कॅरोलिस Liemans made the first scientific classification of plants. Initially, it was his method of classification that was used by all. ह्या सायंटिस्टनं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट तयार केलं. ऑब्झर्व अँड डिस्कस, टेक अ राऊंड थ्रू अ गार्डन इन आवर सराउंडिंग. तुमच्या शेजारच्या एखाद्या आजूबाजूच्या परिसरामधलं गार्डन. अँड लिस्ट द प्लांट दॅट यू सी. आणि त्या गार्डनमध्ये तुम्हाला दिसून आलेले झाडं, प्लांट. Draw their picture as will. Draw a table as shown below and complete it on the basis of information or gathered. Discuss it in class. आपल्या शेजारी असलेल्या वेगवेगळ्या झाडांचं आपण काय करायचं, वर्गीकरण करताना म्हणजे त्याचं काय करायचं, क्लासिफिकेशन करायचं. नेम ऑफ दी प्लांट. आता तुमच्या घरावर रोज झाड आहे, रोज म्हणजे गुलाबाचं झाड आहे. वेअर डज द प्लांट ऑकर ग्रो. मग ते झाड तुम्हाला कुठं मिळालं, म्हणजे कुठं येतं ते झाड, जमिनीवर येतं, पाण्यामध्ये येतं. नेचर ऑफ द स्टेम. त्याचं नेचर कसं आहे, नेचर म्हणजे त्याचं स्टेमचा आकार कसा आहे, थिक आहे, थिन आहे, लहान आहे, मोठा आहे की जास्त मोठा आहे. हाईट, ते उंच वाढतं, मध्यम वाढतं की खाली असं. नंतर ब्रांचेस, त्याला फांद्या किती आहेत, त्याचं नेचर काय आहे. लीव्ज म्हणजे त्याची पानं कशी आहेत, त्याचा कलर कसा आहे. त्या पानामध्ये पण दोन आपण बघितले, एक कंपाऊंड आणि एक सिम्पल लीव्ज. मग ते कसलं लीव्ज आहे, सिम्पल आहे की कंपाऊंड आहे. फ्लॉवर्स, त्या फ्लॉवरचा कलर कसा आहे, त्याचा वास कसा आहे, त्याचा शेप कसा आहे. आणि नेचर ऑफ द फ्रूट, त्याला फळ आल्यानंतर ते कसं येतं. आणि यूज, आणि विच पार्ट आर यूज, आणि त्या फ्लावरचा कोणता भाग आपण यूज करतो. आता रोज तुम्हाला कशावर येतं, आपल्या सॉईलमध्येच येतं का पाण्यात येतं. रोजचं झाड आपण आपल्या कुंडीमध्ये, जमिनीवर कुंडीमध्ये लावलं तरी येत असतं. मग त्याचं स्टेम कसं आहे, हार्ड आहे ना. गुलाबाची काठी कशी असती, कडक असती. त्याला हेअरी असतात, म्हणजे केस, म्हणजे त्याला जरा काटे असतात ना. मग हाईट कशी असते त्याची, मीडियम वाढते, जास्त पण मोठं होत नाही, जास्त पण लहान राहत नाही. ब्रांचेस, त्याला 1-2 ब्रांचेस फुटतात. त्यानंतर त्याचे लीव्ज कसे असतात, कंपाऊंड लीव्ज असतात ना रोजचे. त्यानंतर त्याचा कलर कसा आहे फ्लावरचा, येलो रोज असतं, रेड रोज असतं, वेगवेगळे कलर आहेत त्याचे. आणि त्याच्या कशाचा, त्या रोजच्या झाडाचा कशाचा वापर आपण करतो, तो फ्लॉवरचा वापर आपण करतो. म्हणजे असे कोणत्याही 5 झाडांची नावं लिहा आणि त्याचं हे चार्ट तुम्ही कंप्लीट करा. पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट म्हणजे त्याचं वर्गीकरण. वी कॅन इझिली नोटीस द डिफरन्सेस इन द शेप अँड हाईट ऑफ द प्लांट इन अवर सराउंडिंग ऑफ द प्लांट. इट इज इझिली टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ दीज ऑब्झर्वेशन. आता इथं पण काही झाडं दिल्यात तुम्हाला. नारळाचं झाड दिलं आहे, आंब्याचं दिलं आहे, चिंच आहे, अशी वेगवेगळी झाडं. त्या झाडांमध्ये काय करायला लावले त्यांनी, डायव्हर्सिटी इन प्लांट, वर्गीकरण करायला. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन अ मँगो अँड बनियन अँड टर्माइट ट्रीज. वड
आंबा आणि चिंच या झाडांमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत? तर या तिन्ही झाडं कशी असतात? बिग असतात, खूप मोठे असतात, हग असतात. म्हणजे काय तर खूप अशी लांबलेली असतात. मग क्लासिफिकेशन ऑफ प्लांटमध्ये पहिला पॉईंट आहे ट्रीज. सम प्लांट ग्रो टॉल, देअर स्टेम or trunk is hard and strong. They have branches at some height above the ground. सगळी झाडं ट्रीजमध्ये सगळी झाडं कशी असतात? टॉल, मोठी असतात. देअर स्टीम म्हणजे त्याचं जे खोड आहे ते, ऑर ट्रंक, स्टीम ऑर ट्रंक इज अ हार्ड, खोड आणि त्याचं जे बांधा असतो किंवा जो खोड आहे ट्रंक हार्ड, ते कसे हार्ड अँड स्ट्रॉंग, मजबूत आहे. दे हॅव अ ब्रांचेस ॲट सम हाईट अबोव द ग्राउंड, आणि जमिनीपासून त्याच्या ब्रांचेस सेम हाईटवरच काय झालेले असतात? तर फुटलेले असतात. दे बियर फ्लॉवर्स अँड फ्रूट्स फॉर मेनी इयर, आणि या झाडाला खूप दिवसानंतर काय येतात? फळं आणि फुलं येतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. याच ह्याला काय म्हणतो आपण? ट्रीज, झाड म्हणतो. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरिनियल. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरिनियल. दॅट इज दे लिव्ह फॉर अ मेनी इयर. पेरिनियल म्हणजे जास्त काळ राहणारं, जास्त वर्ष राहणारं. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरिनियल. दॅट इज दे लिव्ह फॉर अ मेनी इयर्स. खूप वर्ष राहणारं झाड. सेकंड पॉईंट आहे what are the similarities between the hibiscus, oleander and lantina plants? मग सांगितले हिबिस्कस म्हणजे जास्वंद, ऑलेंडर आणि लँटिना घाणेरी आपण बघितलेली पहिल्या हा लेसन चालू केला तेव्हा ॲटोट्रॉप्समध्ये वगैरे. श्रब्स, सम प्लांट्स ग्रो क्लोजली टू द ग्राउंड. श्रब्स म्हणजे जे जमिनीपासून थोड्याच उंचीवर असतं त्याला आपण म्हणतो श्रब, झुडूप. Some plants grow close to the ground. They give out branches very close to the ground. They are shorter and smaller than the trees. ते त्या बिग झाडांपेक्षा कसे स्मॉल आहे, लहान आहे. बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टीम. पण ह्याचं जे खोड आहे ते कसं आहे? हार्ड आहे, कठीण आहे आणि मजबूत. थिक अँड हार्ड, मोठा आहे आणि कठीण आहे. द ऑलिंटर, हिबिस्कस, लँटिना, कोरंथिया अँड रोज आर श्रब्स दॅट मे ग्रो अप टू 2 to 3 meters. गुलाबासारखं झाड ते किती? 2 ते 3 मीटर वाढत असतं. म्हणजे हे सगळं काय तर श्रब आहेत. ती जमिनीपासून 2 ते 3 सेंटीमीटरच त्याची काय होते? हाईट वाढत असते. तसं ट्रीज कशा असतात? खूप मोठी झाडं, खूप मोठी असतात. श्रब्स ही 2 ते 3च असतात, झुडूप. हर्ब्स, what are the similarities between फेनिग्रीक अँड पेरिविंकल प्लांट्स? फेनिग्रीक म्हणजे मेथी आणि पेरिविंकल म्हणजे तुमचा भोपळ्याचा वेल. या दोन झाडांमध्ये काय सिमिलॅरिटीज आहे? हर्ब्स ग्रो 1 to 1.5 meters टॉल. हे श्रब्स बघितलं, झुडूप. हे काय? हर्ब म्हणजे पण एकदम छोट्या पॉईंटमध्ये असलेलं, जसं की श्रब नंतर येतं मेथी दिली. फेनिग्रीक म्हणजे मेथी. पेरिविंकल इथे दाखवलं तुम्हाला, भोपळ्याचा वेल, मेथी. हे सगळे कसे येतात? 1 to 1.5 meters tall. The stems of herbs are green and quite flexible as compared to those of trees and bushes. Herbs may live for a few months or up to 2 years. काही महिने ते 2 वर्ष हर्ब्स काय होत असतं? येत असतं. According to the size and height of their stem, plants can be classified into 3 types: trees, shrubs and herbs. आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांटमध्ये त्याचे साईज म्हणजे त्याचा आकार, त्याची उंची, या त्याचं खोड म्हणजे स्टेम, प्लांट्स, या सगळ्यांवरून त्याचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे. ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. यामध्ये Have you seen vines like a pumpkin, the railroad creeper, कावेली, watermelon or the grapevine? How do they grow? त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय. हे जे आहेत पंपकिन म्हणजे भोपळा, रेल रोड क्रीपर्स रस्त्यावर येणारे जे झाड आहेत ते, वॉटरमिलियन, कलिंगड यांसारखी झाडं आहेत ती कशी आहेत तर त्याला आपण काय म्हणतो? क्रीपर्स, वेलवर्गीय म्हणतो. सम विन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग while some others spread on the ground.
क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट हॅव अ एरेल रूट्स. क्लाइंबर्स वेल वर्ग म्हणजे मनी, आपण आपल्या दारामध्ये लावतो मनी वेल. तो मनी वेल काय आहे तर क्लाइंबर वेलवर्गीय आहे. हॅव यू सीन द कुकुंबर टेंडल्स दॅट लुक लाईक अ स्प्रिंग. काकडीचा वेल हा सुद्धा काय आहे एका प्रकारचा तर ट्रेंडल्स. ऑफ वॉट व्ह्यूज कुड दे बी. टच द स्टेम ऑफ एनी मीन्स वॉट डू यू फील. आणि काय होतं मग. द स्टेम ऑफ अ क्रीपर्स इज अ व्हेरी फ्लेक्झिबल सॉफ्ट अँड ग्रीन. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. ते काय करतं व्हेरियस क्रीपर्स अँड क्लाइंबर्स. ते काय करतं व्हेरी फ्लेक्झिबल, लगेच तुटणार आहे, सॉफ्ट आहे, मऊ आहे अँड ग्रीन कलर आहे. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. आणि ते प्रत्येक वेळी काय करत असतं तर सपोर्ट करत असतं. पेरिनियल म्हणजे काय तर खूप वर्ष राहणारं झाड. क्लासिफिकेशन ऑफ प्लांटमध्ये आपण बघितलं ट्री, श्रब्स आणि हर्ब्स. ट्रीज खूप मोठे असतात, श्रब कसे असतात 2 ते 3 सेंटीमीटर वाढलेले असतात आणि हर्ब्स कसे असतात 1 ते 1.5 सेंटीमीटर ते वाढत असतात. आज आपण एवढाच पॉईंट बघूया. यामधले काही होमवर्क देते तो तुम्ही सोडवणार आहे. राहिलेला पॉईंट आपण नंतरच्या तासाला बघूया. थँक्यू.